कुठलाही प्रोजेक्ट घेताना मोह टाळला पाहिजे. बरं. नाही कुठे म्हणायचं आणि कुठे थांबायचं हे जेव्हा आय थिंक व्यावसायिकाला कळतं त्यावेळेला आय थिंक बरेचसे प्रोजेक्ट हे सक्सेसफुली थ्रू होतात. त्याच्यात कॅल्क्युलेटेड रिस्क ही एका दुसऱ्या वेळेला करायची ती सक्सेसफुल होते, पण ती प्रत्येक वेळेला होत नाही. आणि एखाद्या वेळेला कॅल्क्युलेशन चुकले तर अडचणीत येऊ शकतो. पुण्यामधले अनेक नामवंत बिल्डर्स मध्यंतरी अडचणीत आलेले होते, तर ते न येण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? सो आय तसं न थिंक होण्यासाठी मी मगाशी सांगितलं तसं कुठलाही प्रोजेक्ट घेताना मोह टाळला पाहिजे. आणि गणितन व्यवहार कळला पाहिजे तुम्हाला. नाही कुठे म्हणायचं आणि कुठे थांबायचं हे जेव्हा आय थिंक व्यावसायिकाला कळतं त्यावेळेला आय थिंक बरेचसे प्रोजेक्ट हे सक्सेसफुली थ्रू होतात. त्याच्यात दोन्हीकडनं माझ्या मतानं असं आहे की सोसायटीच्या लोकांना सुद्धा आणि बांधकाम व्यावसायिकाला ऐकणं एकमेकांचं आणि एकमेकांवरती विश्वास ठेवणं हा फार मोठा एक म्हणतो की ही फार मोठी जबाबदारी आहे दोघांवरती. आणि ते जर दोघांनी एकमेकांवरती विश्वास ठेवला तर बरेच प्रोजेक्टमध्ये कुठल्याही अडचणी येत नाही. आणि फायनान्शियल मॅनेजमेंट आपल्याला लहानपणापासून शिकवलं आहे की जेवढे अंथरूण असेल तेवढंच पाय पसरून राहा. तर जेवढं आपलं या 2 वर्षांचं 3 वर्षांचं फायनल प्रोजेक्शन कसं आहे आणि किती नवीन प्रोजेक्ट घ्यायची आपल्याकडे कपॅसिटी आहे त्याचं गणित हे प्रत्येक व्यावसायिकाला चांगलं माहिती असतं. काही ठिकाणी ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते आणि काही ठिकाणी ही व्यवस्थित आखणी मांडून गेलेली असते. कॅल्क्युलेटेड रिस्क ही एका दुसऱ्या वेळेला करायची ती सक्सेसफुल होते, पण ती प्रत्येक वेळेला होत नाही. आणि एखाद्या वेळेला कॅल्क्युलेशन चुकले तर अडचणीत येऊ शकतो आपण. त्यामुळे कदाचित म्हणून म्हणलं एक फायनान्शियल डिसिप्लिन, प्लॅनिंग आणि ओव्हर एक्सपोजर न घेता काम केलं तर मला नाही वाटत कुठली अडचणी बांधकाम व्यावसायिकला आलेली आहे आत्तापर्यंत. ओके. नवीन जे कोणाला व्यवसाय वगैरे सुरू करायचा असेल किंवा त्याला धंद्यामध्ये पडायचं असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल की नाही तुझ्यामध्ये काय हा गुण हवा तरच तू त्या व्यवसायात पड? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिकाटी पाहिजे. कारण कुठलेही सक्सेस हे तुम्हाला ओव्हरनाईट येणार नाही आहे. पेशन्स पाहिजे आणि तुम्ही ज्या विजननी काम करतात त्या विजनवर तुमचा स्वतःचा पहिला विश्वास पाहिजे. बरेच वेळेला असं होतं की जेव्हा आपण एखादी जर्नी सुरू करतो त्यावेळेला काही लगेच यश मिळत नाही. काही ठिकाणी काही लोकांना लगेच यश मिळतं, काही लोकांना पहिली अपयश दिसतात आणि मग यश मिळायला सुरू होतं. तर जेव्हा अपयश असतं त्यावेळेला आपल्याकडे एक्सटर्नल फॅक्टर्स खूप असतात की जे सांगतात असतात की तू हे चुकीचं करतोयस, तू हे करू नकोस, तू तुझा मार्ग बदल, काहीतरी वेगळं कर. डेफिनेटली यू हॅव टू कीप युअर इयर्स ओपन फॉर न्यू सजेशन किंवा त्यातून काहीतरी चांगलंच घडेल. पण तुम्ही ज्या ऑब्जेक्टिव्हनी तुमचा व्यवसाय सुरू केला ह्याच्यावरती जर तुमचा जो विश्वास असेल तो फोकस आणि ती जर्नी ती कंटिन्यू ठेवा. आय थिंक या 2 गोष्टी ठेवल्यात तर मी म्हणेन की 90% ठिकाणी तुम्हाला यश नक्की मिळेल.